या प्रकरणामध्ये मला सरकारची या सर्व प्रकरणामध्ये जी जबाबदारी आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते, ते खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही। याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे। त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल, राजाश्रय देत असेल तर अत्यंत निंदनीय बाब आहे। म्हणून या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे। बाबा, धमकी देण्यात आलेल्या अंजली दमानिया जे आहेत त्यांना धमकी देत आहेत, कार्यकर्ते देत आहेत, काय सांगा? अंजली दमानिया या एक अत्यंत चांगलं कार्यकर्ते आंदोलक आहेत। त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या जीवाला धोका आहे, सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि हा त्या धमकीचा प्रकार हे आणि याच मोर्चा संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय सांगाल, सध्या या मोर्चा संदर्भातले काय अपडेट्स मिळत आहेत? रणजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? मोहिनी, मोर्चा आता जो आहे तो या ठिकाणी काही वेळात सुरू होणार आहे। त्यासाठी आपण पाहिलं तर मराठा नेते मनोज जरांगे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, बजरंग सोनवणे असतील, हे तिघे हे जे या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता ते याच लाल महालामध्ये जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गेलेले आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते या ठिकाणी या मोर्चामध्ये हे तिघेही चारही नेते जे आहेत ते या ठिकाणी सामील होतील। त्यानंतर खऱ्या अर्थाने या मोर्चाला जे आहे ते सुरुवात होईल। स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पुण्यातून हा जन आक्रोश मोर्चा जो आहे तो सर्वपक्षीय असल्याचं या ठिकाणी बोललं जाते। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर पोलिसांचा या ठिकाणी कडक असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। हा जो मोर्चा आहे तो लाल महालापासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जो मोर्चा जो आहे तो या ठिकाणी घेऊन सह आरोपी सुद्धा सगळ्यांना सोडणार नाही। असे आहे, अपेक्षा आहे ज्या दिवशी वाटेल आरोपींना पकडलं नाही किंवा एखादा अर्धा सुटला त्या दिवशी सामना सरकारचा मराठा संघ आहे। तुमच्यावरती आरोप केला गेला की तुम्ही जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करता। लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली की मनोज जरांगेंमध्ये दम असेल तर त्यांनी सांगावं की कुठं घुसायची भाषा करायची। पळ किती काय भेट देत, मी त्याचं बोलत नाही, त्याच्याकडे बघत नाही तू कोण आहे केवढा आहे म्हणून। जाती तेढ काय निर्माण केला? संतोष भैयाला न्याय द्या म्हणतो, ठीक आहे, जातीवाद आहे का? ठीक आहे, जातीवाद आहे। गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो, हे का जातीवाद आहे? संतोष भैया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली, बोलायचं नाही का मी? का माजुड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतो वाटतं यांना बोलायला, बाकीच्या याला ह्यो धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय। ह्यो त्याच्या त्या लोकांना सांगतोय, काही लोकांना, कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत, हे काही लोकांना सांगतोय, बरळायला लावतोय। तुम्ही प्रतिमोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी, मग तुम्हाला ही रोड पाडायचं, तुमचा माणूस मेल्यावर आम्ही मोर्चे काढल्या प्रति, मग जमन का? धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो, का घेतला जात नाही? तिकडे मस्त वाटायचं आहे, आमचं काय होत नाही। 50 तो मंत्रिपद घेतले तरी तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना, ह्यो पहिला धनंजय मुंडेने थांबवायला पाहिजे। आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे, आणखीन खोलात जाशील, आणखीन खोलात जाऊ नको। मी 4-5 वेळेस सांगितलंय, तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग, मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसी नको मायकून बोल म्हणून, जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको। कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती, यायला लागली, आधी नव्हती। आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही।